नमस्कार, मी ज्योती पाटील. चव आगरी कोलीस या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत बदलापूरमध्ये. आणि आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे का ते आपले आगरी कोळी समाजाचे चांगले सिंगर्स आहेत. त्यांनी खूप छान छान गाणी आपल्या समाजाला दिलेलीच आहेत. पण ते सिव्हिल इंजिनियरसुद्धा आहेत. शिक्षणात पण ते कुठे मागे राहिले नाही आहेत. आणि त्यांचा एक छानसा स्टुडिओ पण आहे. कमी वयामध्ये खूप काही अचीवमेंट त्यांनी केलेली आहे. तर आपण त्यांना भेटूया. आपल्या आगरी कोळी समाजातला मुलगा अक्षय संतोष म्हात्रे. तर आपण त्याला भेटूया आणि त्याच्याबद्दल पण जाणूया. आणि कोणती रेसिपी बनवून दाखवणार हे तर आपल्याला बघायचंच आहे ना. मग चला, वाट कसली बघतायत, या माझ्यासोबत. नमस्कार. तर तुम्ही बघितलं असणार, खूप छान फॅमिली आहे ही अक्षयची. ज्यांच्याबद्दल मी सांगितलं, पहिले आपण त्यांची ओळख करून घ्या. तर हे आहेत आपले अक्षय. नमस्कार. तर अक्षय, आपल्या घरातल्यांची तर ओळख करून दे. सर्वप्रथम माझी आजी कमलाबाई म्हात्रे, त्याचबरोबर माझे काकू, माझी वहिनी, माझी मम्मी, माझी आई आणि माझे वडील संतोष जगन्नाथ म्हात्रे. सो ही फॅमिली नाही आहे, आणखी खूप आहे. म्हणजे 10 जण आहेत आपल्या एकूण फॅमिलीमध्ये. सो काही कामास्तव ते बाहेर गेले. अच्छा, चालेल. कारण आता सगळे शेड्यूल बिझी आहेत, त्याच्यामुळे सगळे बाहेर आहेत. पण ही अशी अक्षय म्हात्रेची फॅमिली आहे. पण मला विचारायचं आहे, आई, आता आम्ही इथं आलोच आहोत आणि तुम्ही दोघं पण आमच्या इथे प्रेक्षकांना दिसतात. एक छान उखाणा घेऊन दाखवा आई. सद्गुरू समर्थांच्या मंदिराला सोन्याचा कलश, संतोषरावांचे नाव देतो मला कशाचा आलं. छान. तो फॅमिली तर खूप छान आणि उखाणा पण छान झालेलाच आहे. तर आपल्या प्रेक्षकांना रेसिपी कोणती बनवून दाखवणार आहात? दालमुंडी आणि भेजा फ्राय. अरे वा, म्हणजे आपल्या लग्नाची सोय झालेली आहे आता घरात बसूनच. डाल मुंडी आणि भेजा फ्राय तुमचा तर खूप आवडतीचाच विषय आहे. तोंडाला पाणी सुटला ना. मग वहिनी, चला लवकर, वाट काय बघताय, चला. आपण किचनमध्ये आलो. किती सुंदर किचन आहे. तर आई, आता आपण पहिली रेसिपी कोणती बनवू आपल्या प्रेक्षकांना सांगा. दाल मुंडी. वा, खूप छान रेसिपी चॉईस केलेली आहे, दाल मुंडी. तो मी नाही बनवणार, माझी जाव बनवणार आहे. तर या आहेत अक्षयच्या काकी आणि आपल्याला त्या बनवून दाखवणार आहे दाल मुंडी, कारण त्यांच्या हाताला डबल टेस्ट आहे. तर चला सुरुवात करूया आपण. तर आई, त्यासाठी कोणती कोणती साहित्य लागतील दाखवा मला. ही एक मुंडी आणले, हिला भाजले, पहिला भाजून घेतली, नंतर तोडले, धुवून ठेवलेले आहे मी. 2 कांदे घेतल्यात आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवले. त्यासाठी लागणारी ही मुंडी, डाळ मुंडी बनवणार आहे. डाळ आहे खाली आणि लागणारं साहित्य वाटण: खोबरा, अद्रक, जिरं घेतले, 4 वेलच्या घेतल्यात, 4 मिरची आणि कोथिंबीर घेतली. त्याचा हा वाटण बनवले आहे सुक्का. त्यासाठी लागणारा हा आगरी मसाला आहे, हळद आहे आणि हा गरम मसाला आहे. हा अख्खा गरम मसाला आहे, दालचिनी, लवंग आणि मोठी वेलची आहे आणि हा मीठ आहे. त्यासाठी लागणारा हा तामणपत्र आहे आणि कढीपत्ता आहे, तेल आहे. तर तुम्ही बघितलात किती खूप सामान आहे, कारण डाळ मुंडी पण आपली तशी बनणारच आहे. तर मग लगेच आई आपण सुरुवात करूया. चला, आता मी गॅस ऑन करते आणि कढई ठेवते. त्यामध्ये 4 रुपयाला तेल टाकते.
4 पल्ले तेल टाकायचं आहे का? 3 पल्ल्या तेल टाकते. ज्यांना म्हणजे जास्त तेल पाहिजे ते टाकू शकतात, पण मला तर वाटतं कमीच तेल खा, शरीरासाठी पण तेवढंच चांगलं आहे. तर आता आपण कांदा टाकायचा आहे. आता त्यामध्ये मी कांदा टाकते. जरा तेल गरम होऊ. तेल गरम होऊ द्या. थोडा तेल गरम झाल्यावर म्हणजे चांगलं लागते ना. तेल म्हणजे कडकडीत असा झाला तर तेल कांदा टाकल्यावर पटकन हे होतो ना, शिजतो म्हणून तडका लागतो एक प्रकारे. तर आता दोघी मिळून केला तर अजून मला जरा बरं वाटेल. तेल गरम झाले चांगलं. त्यामध्ये कांदा टाकते मी आता. कांदे किती घेतले आई? 2 अख्खे मोठे घ्यायचे कांदे. 2 अख्खे मोठे कांदे टाकलेले आहेत. मुंडी आपण अशी पण बनवतो आणि कुकरमध्ये पण काही लोक शिजवतात. हां, म्हणजे जर पटकन घाई असेल तर एक टिप्स ठेवा तुम्ही, जर पटकन घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता, पण अशी पण खूप चांगली लागते. आणि याच्यापेक्षा चुलीवरची बोलतो अजून टेस्ट येते ना. हां, तर तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. जर चूल असेल तर चूलवर बनवा, गॅस असेल तर गॅसवर बनवा, आणि कुकर असेल तर कुकरमध्ये बनवा. तर आपला कांदा आता मस्त ब्राऊन झालेला आहे. काय आता पुढे काय टाकायचं आहे? आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते. आता कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकते. तेजपत्ता आणि कढीपत्ता. आलं लसणाची पेस्ट आपल्यामध्ये असतेच आगरी कोळी लोकांमध्ये, त्याच्यामुळे एकदम छान असं जेवण होतं. त्याच्यामध्ये वास पण आता वास पण चांगला आहे. तुम्ही अद्रक लसूण टाकल्यावर जास्त. आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात? आता त्याच्यात मसाले टाकणार आहोत. मसाले. आणि ही चण्याची डाळ आपण शिजून घेतली का आई? पहिलेच पाण्यात भिजत ठेवून घेतलेली आहे का? पाण्यात भिजत ठेवलेली. तुम्हाला सांगायची डाळ पहिले पाण्यात शिजवून ठेवलेली, भिजत ठेवलेली होती ना, शिजून नाही घेतलेली आहे. हां, म्हणजे मुंडीवर ती पण शिजते. नाही तर डाळ कच्ची राहील आणि मुंडी शिजून जाईल. भिजत नाही ठेवली. कांदा चांगला लाल झाल्यावर कसा मसाला पण चांगला शिजतो तेलामध्ये. टिप्स लक्षात ठेवा, आई ज्या टिप्स सांगतायत त्या ऐका आणि करा पण. पहिला दालचिनी टाकते. 2 फुलं, 2 मोठ्या वेलच्या, थोडासा जिरा. अख्खा मसाला टाकला आपण. मसाला टाकला. थोडा ग्लास गॅस स्लो करते. आता अर्धा चमचा हळद. मसाला किती चमचे टाकायचा? 3 चमचे. तिखट पाहिजे आपल्याला 2 जरी. आणि एक मुंडी आणि डाळ पण आहे ना. मसाला तर आपला चांगला डाळ लागतो ना. नाही आता चांगला शिजले मसाला. आता हा आपला घरगुतीच मसाला आहे ना. आता घरगुती कुटलेला मसाला आहे आपला आगरी कोळी मसाला ना. आगरी कोळी मसाला आहे. द्या इथे जरा. हा आमचा असा घरगुती आगरी कोळी मसाला आहे, लाल तिखट. आणि असाच मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपले भोईर मसाले आहेत, खूप चांगले असे मसाले बनवतात आणि त्यांचा मसाला एकदम घरगुती प्रकारचा असतो, आगरी कोळी मसाला असतो. तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच आहे, तर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला फ्री ऑफ डिलेवरी घरी पोहोचवणार आहेत आणि त्यांची कॉस्ट पण एकदम रिजनेबल आहे. त्याच्यामुळे लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा भोईर मसाल्यांना. चला आता त्यामध्ये मुंडी टाकायची का? हा मग टाकून घ्या. जास्त डाळ नंतर टाकते. नाही डाळ पण आता टाकते.
मुंडी मस्तपैकी मसाला मिक्स झाला पाहिजे ना त्याला, चालून द्यायचं. तुम्हाला पक्कड देऊ का मी घ्यायला? एक मिनिट चटका. आई एकदम फास्ट आहेत करण्यामध्ये, पटापट पटापट करतायत. तर आता याच्यात आपण डाळ टाकायची लगेच का काय पाणी टाकायचं? नाही वाफेवर ठेवायचे, डाळ नंतर टाकायची आपण. अच्छा, तर आपण सगळा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता वाफेवर पाणी नाही टाकलं का? पाणी नाही टाकायचं ना, वरती पाणी ठेवते. अच्छा, झाकणावरती पाणी ठेवलंय आईनी. आता स्लो गॅस केले आणि सगळा मसाला म्हणजे मिक्स करून घेतले. किती वेळ ठेवायचं? आता 2 मिनिटं. 2 मिनिटं ठेवायचं म्हणजे एक वाफ येण्यासाठी. अच्छा, एक वाफ येण्यासाठी आईने 2 मिनिटं झाकण ठेवलं आणि झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे. तर आपली एक वाफ होईलच तोपर्यंत आपण आई आणि काकी आहेत अक्षयच्या, तर आपण थोड्याशा गप्पा त्यांच्यावर मारूया. तर मला दोघींबद्दल सांगा, तुमचं दोघींचं रोजचं वातावरण कसं असतं घरामध्ये? प्रेमळ असतं का भांडता? नाही आम्ही कधीच भांडत. प्रेमळ असतात. मग आमची आगरी कोळी लोकांची शानच आहे, आम्ही एकदम प्रेमाने राहतो. तुम्हाला बघायचं असेल तर घरा या आमच्या, जेवून खुशी पण जा आणि बघूनशी पण जा. तर मला वाटतं 2 मिनिटं झाली ना आपली, तर आई चला आपण मस्त वाफ आले ना, पूर्ण हे एकजीव झालेलं आहे. मी घेते 2 मिनिटं. आता मसाला सगळा लागले, मसाला सगळा मिक्स झाला झाले त्याला म्हणजे लागले नाही सगळं. अच्छा, आता पाणी टाकते. पाणी टाकायचं? मी टाकू का? पहिले डाळ टाकायची का पाणी? पाणी टाकते. पाणी टाकलं का? मी टाकते. मदत करायला पाहिजे थोडी तरी. बस का पूर्ण टाकू? पूर्ण टाक. खूप छान सुगंध येतोय आत्ताच, अजून झाली पण नाही आहे तरी सुगंध खूप छान येतोय. आता आम्ही त्याच्यात पाणी टाकलंय, जो आपण जो ताटावर ठेवलेला तो पाणी आपण त्याच्यात टाकलाय. आता त्याच्यानंतर काय टाकायचंय? परत पाणी ठेवते थोडं. परत ठेवायचं आहे? अच्छा, किती वेळ? पहिले जरा शिजू द्या, म्हणजे मुंडी शिजू द्या नंतर. प्रॉपर ठेवूया का आपण थोडंसं? तर आता आपण थोडं पाणी टाकलं त्याच्यात आणि पुन्हा आपण त्याच्यावर ताटावरती पाणी ठेवून थोडं 1-2 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटं ठेवते, नंतर उकाळ आल्यावर डाळ टाकते. अच्छा, आता त्याच्यावर मी परत पाणी ठेवले, 5 मिनिटं ठेवते, नंतर डाळ टाकते उकाळ आल्यावर. उकाळावर डाळ टाकायची आणि मग वाटण बिटण नंतर टाकायचं का? नंतर वाटण. आणि मग त्याला शिजायला किती वेळ लागतो तरी? तरी पण अर्धा तास लागतोच ना थोडं शिजायला. तर आपण बघूयाच ना, अर्धा तास तरी आपण थांबूच. थांबाच तुम्ही, आता जेवणच जा. नाही मग आता एवढे लांब कणाला आलो आम्ही, जेवायलाच आलो ना, तर जेवूशीच जाऊ आम्ही. तर 2 मिनिटं आम्ही आता ठेवलंय पाणी. तोपर्यंत आपण आईला बोलून घेऊया, कारण मला त्यांना भेटायचं आहे, प्रेक्षकांना पण. तर आई या. तर आई तर आलेल्याच आहेत. चला आता 5 मिनिटं झाली, आपण डाळ टाकून घेऊया. बघितलात ना 5 मिनिटं झालेत, तर आपण लगेच त्याच्या पहिले डाळ टाकू, मग आईशी गप्पा मारूया. मस्त उकळी आलेली आहे त्याला छान, आणि सुगंध पण खूप मस्त येतोय. आता आपण डाळ टाकायची पहिले. डाळ टाकते त्याच्यामध्ये. आता आपण मीठ पण टाकूया, म्हणजे मीठ टाका त्यामध्ये शिजतो जरा. मीठ शिजलं नाही म्हणजे त्या मुंडीमध्ये पण जिरतो म्हणजे त्याच्यात. तर आपण आता त्याच्यात डाळ टाकले आणि आता त्याच्यामध्ये आई मीठ टाकतात. खूप छान दिसतंय, एकदम लाल भडक दिसायला पण खूप छान दिसतंय. लाल भडक मसाला असेल तर काही बातच नाही, आमच्या मसाल्याची बातच वेगळी आहे. म्हणून तर तुम्हाला बोलली मी, जर तुम्हालाही असा मसाला पाहिजे असेल तर आपले बोईर मसाले आहेतच लगेच.
तर आता काय टाकायचं आपण पुन्हा ठेवायचं आता पाणी टाकून देते आणि शिजू द्या अर्धा घंटा. वाटण आपण नंतर टाकायचं. वाटण आपण अर्ध्या तासानंतर टाकायला शिकल्या. अच्छा, म्हणजे आता प्रॉपर तुम्ही बघा अर्धा तास आपण ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकलंय. आता ह्याच्यानंतर शिजल्याच्या नंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि झाली मग मीठ आपण टाकलेलं आहे आणि गार्निशसाठी कोथिंबीर वरती. म्हणजे प्रॉपर अर्धा तास आपल्याला थांबायचं आहे आता मुंडीसाठी, कारण मुंडी जेवढी शिजणार तेवढी चांगली लागेल, चवीला पण लागेल. तर अर्ध्या तासानंतर आपण मध्ये मध्ये हलवत राहायचंच. तर अर्धा तास आपण ठेवूया. मग आता आपल्याकडे आई आलेले आहेत एवढा, तर आई प्रेक्षकांना अक्षयच्या आई आहेत या, तर आम्हाला एक छान गाणं बोलून दाखवा तुम्ही. तर आई आता तुम्ही आलात आहात तर माझ्यासाठी एक छान गाणं बोलून दाखवा. अंबाले माऊरा अंबाले माऊरा श्रीकृष्णा नौरा श्रीकृष्ण नौरा श्रीकृष्णा नौरा गोऱ्यावर बायसला श्रीकृष्णा नौरा गोऱ्यावर बायसला गोऱ्यावर बायसुनी बलबीरामना वाचित गोऱ्यावर बायसुनी बलबीरामना वाचित विरामना वाचित बलदेवलात जाईत विरामना वाचित बलदेवलात जाईत. खूप छान गाणं बोललंय. आणि तुम्हाला सांगते मी, आईने गाणं बोललंय लग्नाचं. बाजूला बनते डाल मुंडी हळदीची, म्हणजे पूर्ण लग्नाची तयारी केलेली आहे. अक्षयच्या लग्नाला तयार आहोत आम्ही. नाही, छान बोललं गाणं, मला आवडलं खरंच, खूप मस्त गाणं आहे. तर आता अर्धा तास झालेला आहे, तर आई दाखव मला झाले का आता, कारण मला तर खूप भूक लागले. छान सुगंध येतोय, पण आता तर वाटण टाकायचं आपल्याला. वाव, मस्त उकळा आला एकदम. मी घालू का? डाळ मुंडी म्हटल्यावरती काही विषयच नाही. आता आपण याचं वाटण टाकून घ्यायचं. त्या वाटण्यासाठी काय काय घेतलेलं आपण? नाही याच्यामध्ये ना काय काय खोबरं भाजलेला घेतलं आणि थोडा जिरा, आलं लसूण आलं लसूण नाही घेतलं नाही, थोडा जिरा घेतला आणि वेलच्या घेतल्या 4 आणि 4 मिरच्या घेतल्या आणि थोडी कोथिंबीर. चालेल. आता वाटण टाकलं आपण, मीठ पण टाकलेलं, अजून टाकायचं नाही. आता वरण कोथिंबीर थोडं ठेवायचं. मला तर खूप घाई झाले, किती उशीर ठेवणार खूप थोडा वेळ, पण जेवढी शिजेल तेवढी चांगली आहे. त्यामुळे आता ठेवा टाक. तर आता आपण वाटण टाकलेलं आहे, सर्व साहित्य त्याच्यात आपण टाकलेलं आहे. तर आता किती वेळ ठेवायचं अजून आई? 5 मिनिटं. मग त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून संपलं. तर एक 5 मिनिटं अजून ठेवूया, कारण आपण वाटण टाकलं ते वाटण मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे आपण 5 मिनिटं ठेवूया आणि 5 मिनिटांनंतर आपली डिश रेडी होईल. 5 मिनिटं झालेत आपली आणि आता सुगंध पण छान येतोय. तर आई आपण बघायची ना झाले की नाही? चला मग लवकर. आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया. शिजले का कशी आपण बघायची? आपण हात लावून बघायचे कशी बघायची ते एक सांगा आपल्या प्रेक्षकांना. बघा शिजले बघा अशी. असे झाले. आई करून दाखवते. शिजले आणि मुंडी पण शिजले, मस्त शिजलेली आहे. तर आईने दाखवली जशी, जर दाबली हाताने तर शिजून पूर्ण होते प्रॉपर तयार. तर आता आपण त्यामध्ये डिशमध्ये घ्या, पटकन सर्व करा. मला तर खूप भूक लागले, मला तर कंट्रोलच होत नाही आणि आपण दोघी मिळून खाऊया. वरून कोथिंबीर द्या आता डिशमध्ये. बस द्या डिश कट. तर ही आपली झालेली आहे आगरी कोल्यांची डाल मुंडी. तर खूप छान आहे, सुगंध पण खूप छान येतो आणि ही मी टेस्ट करणार आहे लगेच. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं का आपण दुसरी रेसिपी कोणती बनवणार आहोत? भेजा फ्राय. ही पण आपली आगरी कोळी लोकांची स्पेशल डिश आहे भेजा फ्राय. तर ती कोण बनवणार? आमची सून बनवणार आहे. सून बनवणार आहे. मग बोलवा ना लवकर. तर या आहेत अक्षयच्या वहिनी आणि आपल्याला कोणती रेसिपी बनवणार आहेत? भेजा फ्राय. नाव सांगा तुमचं आपल्या प्रेक्षकांना एकदा वापस. माझं नाव ग्रीष्मा गिरीश म्हात्रे. तर वहिनी त्यासाठी कोणती साहित्य लागतील आपल्या प्रेक्षकांना दाखवा.
पहिला आपण भेजा 2 भेजे घेतलेत. कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवण्यासाठी कढई आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ, तेल. बस म्हणजे एकदम कमी साहित्यामध्ये आपली बनणार आहे आणि 5 मिनिटात बनणार आहे. 5 मिनिटात बनणार आहे. आता छानच आहे. तर लगेच आपण बनवायला घेऊया. कढई ठेवले, गॅस चालू केले, थोडंसं तेल टाकूया. तेल किती टाकायचं याच्यात? आपण जास्त टाकायचं का कमी? कमी टाकायचं, कारण की ते थोडाच असतो ना भेजा. अच्छा. त्याच्यासाठी 1 ते 1.5. जास्त तेल टाकल्यानंतर तेल वाटेल ना. तर वहिनीने 1.5 चमचे तेल टाकले, 1.5 पल्ली टाकले. आता वहिनीने 1.5 पल्ली तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम झालं, आपण कांदा टाकायचा. कांदा टाकायचा आहे आणि मग कांदा टाकला, मसाला टाकून घ्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट, मसाला. अच्छा. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली का? अद्रक, लसूण. नॉर्मली आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतो, पण वहिनीने याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अशी पेस्ट घेतलेली आहे. तर आता तेल आपलं झालंय तापून. 1 वाटी कांदा, कांदा किती घेतला आपण त्यासाठी? एकच घेतला ना. आपण इथं 2 भेजे घेतल्यात म्हणून 1 मोठा कांदा, नाही तर मग अर्धा घेतला. 2 आहेत का ते भेजे? 2 भेजे. म्हणजे वहिनी काय सांगतात ते नीट ऐका तुम्ही. त्याच्यात वहिनी 2 भेजे घेतले, त्यासाठी त्यांनी एकच कांदा घेतलेला आहे ना. हां. आणि ही डिश पण आगरी कोळी लोकांची स्पेशल आहे. कोंडी बनवली तर भेजा तर बनवायलाच पाहिजे तर पाहिजेच ना. हळदी तर आमची प्रॉपर तयारी आमची झालेलीच आहे आता. म्हणजे लवकरच आपण अक्षयच्या लग्नाची पण तयारी करूया. कांदा एकदम शिजून झाल्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट कांदा आपला झालेला आहे ना. आता आपण पेस्ट टाकायचे. टाकायची. म्हणजे वहिनी ही अशी झटपट अशी रेसिपी आहे ना. म्हणजे घरी पटकन पाहुणे आले तर नॉनव्हेज अशी रेसिपी आपल्याला पाहिजे तर होऊन जाईल लगेच. नंतर मग मसाला टाकायचा. आता मसाला टाकायचा. पहिले काय टाकणार तुम्ही? लाल तिखट. लाल तिखट थोडंसं, कारण की मिरची घेतलेली आहे. आपण पहिले मिरची टाकलेली, त्याच्यामध्ये थोडंच टाकायचं. मिरची वहिनीने पहिले टाकल्यामुळे आपण लाल तिखट कमीच टाकतो, कारण आपला आगरी कोळी मसाला हा झणझणीत असं तुम्हाला माहितीच आहे. आणि असा झणझणी मसाला जर तुम्हालाही पाहिजे असेल तुमच्या घरी, तर आपले भोईर मसाले आहेत, त्यांचा आम्ही डिस्क्रिप्शन नंबर दिलेलाच आहे. तर लगेच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आमची जी आगरी कोळी मसाल्याची चव आहे ती त्यांच्या मसाल्यातून तुम्हाला मिळणारच नक्कीच. आता आपण भेजा टाकू. भेजा टाकायचं का? अच्छा. आणि थोडासा पेस्ट. ठसका लागतोय मस्त असा, कारण तो मिरची टाकली, मिरचीचा ठसका येतोय. पण छान होईल आता रेसिपी. कमी ठेवली मसाला तोडायचं का ते? हां, त्याच्यात थोडा म्हणजे आपण मिक्स होण्यासाठी.
आणि ही वाफेवरतीच होणार ना वहिनी? तर तो भेजा तुम्ही थोडासा चमच्याने तोडून घ्या, जसं वहिनी तोडते बघा तुम्ही, आणि मग त्याला वाफेवर ठेवा. मी तर वहिनी ही रेसिपी पहिल्यांदाच खाणार आहे, तर टेस्ट कशी आहे मला तुम्ही सांगा जरा. कशी आहे? माझी आवडती डिश आहे. वहिनींची आवडती डिश आहे ही, तर आपण वहिनीलाच घेऊया नंतर टेस्ट करताना सोबत. चालेल. आता मी याला थोडा झाकून ठेवते. किती मिनटं ठेवायचे? 2 मिनटं. 2 मिनटं. तर आम्ही आता सगळं तुम्ही बघितलीत रेसिपी, त्याप्रमाणे सगळं टाकल्यानंतर वहिनी 2 मिनटं फक्त ठेवायचं. मग 2 मिनटांची रेसिपी रेडी आहे. तर आता 2 मिनटं आहेतच आणि वहिनीसोबत आहेत अक्षयच्या, तर आपण त्यांच्याशी पण थोड्याशा गप्पा मारूया. तर वहिनी मला सांगा का तुमच्या धीरांबद्दल थोडं सांगा. जेव्हा ते गाणं बोलतात किंवा असं एवढं कमी वयामध्ये त्यांनी जे अचिव्हमेंट भेटले त्यांना, तर तुम्हाला कसं वाटतं? मस्त वाटतं. प्रेक्षकांना सांगा आपल्या. मस्त वाटते. माझ्या नवऱ्याला गाणं बोलताना येत, पण दिराला येतो. मस्त वाटतं. अरे वा, छान. कधी कधी बोलते, तुम्ही नाही बोलत पण भाऊ भारी बोलतात. हां का? नाही, सूर आहे म्हणजे तसा असतं भावाभावांमध्ये फरक, पण तरी पण बोलायला शिकवा तुम्ही त्यांना पण गाणं, आणि तुम्ही दोघं मिळून बोलत जा. हो. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत, तर आपण बघूया रेसिपी. थोडा अजून शिजायला. अजून 1 मिनटं. अजून शिजली नाही का? शिजतं हे आपल्याला कसं समजेल वहिनी? ते नॉर्मली तुटतं. तुटतं का? हां. असं काही नाही, आपल्या अंदाजावर आहे. अच्छा, म्हणजे आपण जशी भुर्जी करतो भुर्जी बनवतो त्याप्रमाणे. घरात तशी. हां. तर जे भेजा बनवणार आहे त्यांच्यासाठी सांगते का कशी बनली हे तुम्हाला कळेल. जसं आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना, सेम तशीच आहे ही रेसिपी, फक्त त्याची टेस्ट वेगळी आणि याची टेस्ट वेगळी असणार आहे ना. तर आता एक अजून 5 मिनटं का 2 मिनटं पण थांबूया? 2 मिनटं. फक्त 2 मिनटं हवे आणि आपली झटपट रेसिपी तयार आहे. आपली रेसिपी तयार झाली का बघूया. मस्त त्याला तेल सुटलं आहे ना. मी खाली नाही आहे, पण त्याचा सुगंध खरंच खूप छान येतो आहे, आणि आज वहिनींच्या मुळे मला तर खायला पण भेटणार आहे. तयार झालेली आहे. झाले ना? हां. आपण डिशमध्ये काढून घेऊ. घ्या मग लगेच. आता वाट कसली बघताय? घ्या, soft मला करून रेसिपी टेस्ट करायची आहे, खाऊन बघायची आहे. पहिल्यांदाच भेजा फ्राय खाणार आहे मी, आणि पण वहिनींच्या हातातला. सुगंध तर खूप छान येतोय, पण आता रेसिपी कशी आहे ते मी टेस्ट केल्यावरतीच सांगणार आहे. ही आपली डिश तयार आहे? भेजा फ्राय तयार आहे. तर रेसिपी आपली तयार आहे भेजा फ्रायची. तुम्ही बघू शकता खूप छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला, आणि मी हात लावून बघते, स्मूथ आहे. मला तर मग अंड्याच्या भुर्जीसारखी आहे, आणि सुगंध पण छान आहे. तर मी पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे, तर आपण लगेच टेस्ट करूया. वहिनी चला मग. हो चला. आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. वहिनीने बनवलेला आपला भेजा फ्राय आणि आईने बनवली दाल मुंडी. लग्नाच्या पूर्ण दोन्ही डिश तयार आहेत, आणि आता मला त्या खायच्याच आहेत. पण आता मी त्या टेस्ट करणार त्याच्या अगोदर आपल्याजवळ एवढ्या वेळात वेळ काढून दादा बसले, तर आपण थोड्याशा गप्पा त्यांच्याबरोबर मारूया. तर अक्षता, मला तुला विचारायचं आहे, एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढी अचिव्हमेंट जी केलेली आहेस, तर तुला अजून तुझं पुढचं ध्येय काय आहे? ताई, ॲक्च्युली वयाच्या 10 वर्षापासून मी सिंगिंग करायला लागलो, आणि दौरे झाले बरेच. नाटकामध्ये काम केलं, त्याच्यानंतर थिएटर्स केले. देन मग 2016ला मी एका मूवीमध्ये काम केलं. आर्थ मूवी होती, चित्रपट होता. त्याच्यामध्ये मला सेकंड लीड हिरो म्हणून कॅरेक्टर मिळालं. प्राऊड फील होते की नाही ऐकून? मी तर पहिल्यांदा ऐकलं आहे, आणि दादाने मूवी केलं आहे मी ऐकलं होतं, पण आता ते दादांच्याच तोंडातनं मी ऐकलं आहे. तर सेकंड लीड भेटला की तुम्हाला? सेकंड लीड हिरो भेटलेला. मी अपेक्षा नव्हती ठेवली की मला कोणताही रोल भेटला तरी चालेल. मी ऑडिशन दिलेली त्यासाठी. सो त्यांनी मला डायरेक्टरांचा फोन आला की मला तुम्हाला भेटायचं आहे, आणि भेटल्यानंतर मी बोललो काही रोल असेल तर मला चालेल. त्यांनी मला सेकंड लीड हिरो दिला की अक्षय, तू आमच्या मूवीमध्ये सेकंड लीड हिरो म्हणून काम करायचंस. सो तो माझा फर्स्ट मूवी होता. आणि देन 2016 त्याच वर्षी माझं एक गाणं आलं
हा मानपान साडी चोलीचा ते स्वतः मी राईट केलेलं होतं आणि ते लोकांनी खूप त्याला प्रेम दिलं. अजून त्याला लोकांनी प्रेम दिलं. तुम्ही बघितलं असणार ते गाणं, ऐकलं असणार ते गाण्याचे सिंगर मेन आहेत अक्षय म्हात्रे. तर मला बाबा तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला कसं वाटतं अक्षय दादा असं काम करताय तर त्याबद्दल? मला तर पहिल्यापासून म्हणजे कसं जेव्हा शाळा शिकत होता त्यावेळेस पण मी त्याचा जो धोरण होता का पप्पा मी शाळा शिकून हे करणार सिंगिंगचं करणार, तर मी पण त्याला बोललो का चालेल तुझ्या मनासारखं होतं आहे ना काहीतरी करतो आहे ना, शाळा पण शिकून जर करत असेल तो प्रोग्रेस वाढत असेल तर मला अभिमान आहे. नाही खरंच अभिमानसारखीच गोष्ट आहे, कारण सिंगिंग पण खूप चांगलं करतात, ते शिकलेले आहेत आणि अजून खूप काही गोष्टी त्यांच्या मनात आहेत जे त्यांना करायचं आहे. तर आई मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला कसं वाटतं? मला तर चांगलंच वाटतं, आनंद वाटतं. हो का? सगळ्यांना आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे. तर बाबा मला तुम्हाला विचारायचं आहे का तुम्ही त्याला कसं काय प्रोत्साहन करता या सगळ्या गोष्टीसाठी? त्याला प्रोत्साहन करायचं कसं तर त्यांनी आजपर्यंत त्याच गोष्टीत लक्ष घातलेलं आहे, शाळा आणि दुसरी गोष्ट सिंगिंग. आणि मला कसा माझा मुलगा ह्या गोष्टीत अडकल्याच्यानंतर मला असं बाहेरच्या काही जे वाईट गोष्टी असतात काही मुलांकडनं येतात, वडिलांकडे येतात, कंप्लेंट येतात कोणाच्या, त्या सगळ्या थांबल्या गेलेल्या आहेत आणि तो चांगला कर्तृत्ववान मुलगा आहे असं मला वाटला, म्हणून मी त्याला त्या गोष्टीतच राहू दिला आणि तो करत राहिला, त्याचा मला अभिमान वाटायला लागला, म्हणून मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. छान, मस्त. ताई ॲक्च्युली सॉरी इंटरप्ट, हां पप्पांची पण इच्छा होती की मोठा होऊन त्यांनाही बघा त्यांचं प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात की त्यांच्या मुलाने काहीतरी झालं पाहिजे. सो काही कलाकारांची थिंकिंग असते कलाकारांना पकडून की हा गाणंच गात राहणार किंवा तर त्यासाठी पप्पा पण होते सोबत माझ्या. तर मी सिव्हिल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा कंप्लीट केला आणि एक पदवी आपल्या घरामध्ये आली. सो गाण्याच्या सोबत ॲज अ मी सिव्हिल इंजिनियर पण आहे. तर एकदा दादांसाठी आपण टाळ्या करूया, कारण त्यांनी शिक्षण पण घेतलंच आणि त्याच्याबरोबर ते सिंगिंगमध्ये पण ते पुढे गेले. म्हणजे ज्यांनी ते क्षेत्र निवडतात त्यात ते पुढे गेले, कारण त्यांच्या मागे जो आईवडिलांचा हात आहे आणि जे सपोर्ट आहे तसाच तुम्ही पण तुमच्या मुलांना सपोर्ट करा. जसा दादांना करतात आई बाबा तसे तुम्ही पण करा आणि आपल्या आगरी कवीतला एकूण एक मुलगा पुढे गेला पाहिजे. आपलं ध्येय फक्त आता तोच आहे. तर मी रेसिपी टेस्ट करते. खूप गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांचा स्टुडिओ पण दाखवणारच आहे. लास्टला दादांचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि स्टुडिओसाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे त्याला पण, तर आपण तो पण बघूया नंतर. पहिले मी रेसिपी टेस्ट करून घेते. तर मी दाल मुंडी पहिले जी आईने बनवले, मस्त एकदम झणझणीत झालेली आहे आणि तोंडाला माझ्या पाणी सुटत होतं कधीपासून ती मी खाई नसेल आणि मस्त झालेली आहे एकदम. आपल्या लग्नामध्ये जशी होते ना प्रॉपर तशी झालेली आहे. आणि ही आपली दुसरी रेसिपी आहे, तर आता आपण ती टेस्ट करून बघूया. आता तुम्हाला खरं सांगायचं गेलं तर मी भेजा फ्राय हा मी कधीच खाल्लेला नाही आहे आणि वहिनींच्या हातातला मी पहिल्यांदा खाते. म्हणजे मी कधीच भेजा फ्रायला हात पण नव्हता लावलेला, तर आज माझा पहिलाच घास असेल हा. मस्त. क्या बात आहे. सर्वप्रथम ताईंसाठी टाळ्या, कारण की पहिल्यांदा त्यांनी डिश टेस्ट केली. सिरियसली मी जन्मभर झाल्यापासून मी कधीच खाल्ला नव्हता भेजा फ्राय, मी पहिल्यांदाच खाते. खूप छान झालेला आहे, अंड्यासारखं लागतं, त्याची टेस्ट पण खूप चांगली होती आणि वहिनींच्यामुळे मी पहिल्यांदा तो खाऊन बघितला आहे आणि मला आवडला. याच्यापुढे मी कंटिन्यू खाणार आहे. तर तुम्ही पण खा आणि ही रेसिपी जशी वहिनींनी बनवली आणि आईनी बनवलेली आहे त्या रेसिपी बघा आणि या रेसिपींना तुम्ही पुढे न्या. आणि आई तुम्ही एवढे छान रेसिपी दाखवल्याबद्दल तुमचं धन्यवाद सगळ्यांचं. तुम्ही बघितलं असणार एवढा वेळात वेळ काढून अक्षय दादा आणि त्यांच्या फॅमिलीनी आपल्यासाठी छान 2 रेसिपी बनवून दाखवल्या आहेत, भेजा फ्राय आणि दाल मुंडी. आणि आईनी पण छान गाणं बोलले, बाबा पण आपल्याला भेटले. तर ज्यांनी आपल्या रेसिपी बनवल्या वहिनी आणि आई त्यांच्यासाठी आपल्याकडनं एक छोटंसं गिफ्ट भोईर मसाले आणि आपल्या JK प्रोडक्शन टीमकडनं घ्या. थँक्यू.
आणि तुमच्या पण रेसिपी आमच्या चॅनलवर शेअर करायच्या असतील तर आम्ही खाली नंबर दिले आहे, त्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ऑनली व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज टाका. आम्ही तुमच्या घरी येऊ आणि तुमच्या रेसिपी आमच्या चॅनल दाखवू. मग काय बोलतोय अक्षय दादा? वहिनी, चव आगरी कोल्यांची. चव आगरी कोल्यांची, 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 चव आगरी कोल्यांची.